इतके दिवस गिरीश बापट यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून कोण लढणार असा प्रश्न होता, पण आता माजी आमदार मोहन जोशींना पुण्यामधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे पुण्यामध्ये आता भाजपचे गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा सामना रंगणार आहे। दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांचा पत्ता अखेर कट झालेला आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी हायकमांड आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती। तसंच गायकवाडांच्या नावाबद्दल शरद पवार आग्रही होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष पवार चालवतात का असा नाराजीचा सूर राज्यातल्या नेत्यांनी लावला। गायकवाड हे आयात उमेदवार आहेत, त्यांना थेट तिकीट दिलं तर काँग्रेसचे जुने पदाधिकारी नाराज होतील अशी ही चर्चा होती। गायकवाडांना पक्षप्रवेशाच्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी खुर्चीही दिली नव्हती आणि यातूनच त्यांची उमेदवारी रद्द झाल्याची चर्चा आहे। जो पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी येऊन एकजुटीने या निवडणुकीला सामोरं राहायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करायचा हे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकमताने ठरवलेलं होतं। त्याचं आज मला मिळालेली उमेदवारी हा त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा विजय आहे। आणि जे भाजपचे या ठिकाणी खासदार म्हणून होते त्यांना का बदलावं लागलं आणि दुसऱ्या उमेदवाराला का या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागली, यातच पुणेकरांचा आणि काँग्रेस पक्षाचा विजय हा नक्की झालेला आहे आणि ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू असा मला या ठिकाणी सार्थ विश्वास आहे। यानंतर बघूया, शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये सगळ्यात चर्चेची होती ती पालघरची जागा, ती शिवसेनेकडे आली। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पालघर दौऱ्यावर आहेत। त्यांनी वसईमधल्या गुरुद्वाराला भेट दिली, त्यानंतर वसईतल्या बिशप हाऊस चर्चला सुद्धा त्यांनी भेट दिली। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मोठी सभा न घेता रोड शो आणि जिल्ह्यातल्या दुर्गम गावांमध्ये जायचं, चौक सभा घ्यायचा असा धडाका उद्धव ठाकरेंचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दौऱ्याची सुरुवात वसई आणि विरार मधल्या मतदारांसाठी उद्धव ठाकरे चौक सभा घेऊनच करणार आहेत। वसई विरार हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये जाऊन शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली आहे।